नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये कमिशनर, मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड आयुष यांच्या 1540 जागा सुटलेल्या आहेत या ठिकाणी. ही या ठिकाणी डेट 12/2/2026 ला या ठिकाणी पडलेली आहे. तर 4 दिवस ऑलरेडी या ठिकाणी निघून गेलेले आहेत. सर्व काही बघणार आहोत. जागा कशाच्या आहेत? या ठिकाणी जागा खूप मोठ्या आहेत, 1540. ट्विटर आणि या ठिकाणी रेसिडेंटच्या जागा सुटलेल्या आहेत. त्यामध्ये कशासाठी आहे नेमकं ते तुम्हाला कळूनच जाईल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यामध्ये बघा नोटीस 2026 ची ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड ऑनलाईन अलॉटमेंट फॉर ट्युटर्स अँड ज्युनियर रेसिडेंटच्या. ठीक आहे, तर 2 पद आहेत, ट्युटर आणि ज्युनियर रेसिडेंट पोस्ट इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या या जागा आहेत 1540च्या या 2 पदासाठी. यामध्ये बघा खाली आपण बघूया डेट काय दिलेली आहे त्यांनी. त्यामध्ये बघा शेड्यूल त्यांनी दिलेला आहे. शेड्यूल फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन या ठिकाणी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. इव्हेंट डेट टाइम आहे 16/2/2026 ते 23/2/2026 पर्यंत. काय करायचं? फिलिंग द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, एनी पेमेंट ऑफ रिक्वेस्ट फीस. ठीक आहे, तुम्हाला या डेटच्या मध्ये करायचंय. या ठिकाणी बघा 24/2/2026 ला तुमचं एक मेरिट लिस्ट लागणार आहे, डिक्लेरेशन. या ठिकाणी बघा एक्झाम आहे का नाही पुढे आपल्याला समजणार आहे का तुमच्या मार्क्स वरती या ठिकाणी मेरिट लिस्ट लागलेली आहे. त्यानंतर बघा कारण डेट या ठिकाणी एक्झामची दिलेली नाहीये मध्ये. ठीक आहे, याचा अर्थ काय की यांनी 23 पर्यंत फॉर्म भरलेत, लगेच 24 ला एका दिवसामध्ये डिक्लेरेशन ऑफ मेरिट लिस्ट लागायली. म्हणजे हे या ठिकाणी मेरिट लिस्ट वरती जागा आहेत 1540 ट्युटर आणि रेसिडेंट ट्युटरसाठी. ठीक आहे, यामध्ये बघा 25 ते 27 मध्ये तुम्हाला ऑनलाईन प्रेफरन्सेस द्यायचे आहेत आणि 4/3/2026 इव्हिनिंगसाठी डिक्लेरेशन ऑफ अलॉटमेंट ट्युटर्स अँड रेसिडेंट पोस्टच्या होणार आहे. ठीक आहे, खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जे काही आहे म्हणजे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत किंवा ऑनलाईनमध्ये तुम्हाला हे करायचं आहे, तर www.demer.maharashtra.go.in ही वेबसाईट मी तुम्हाला लिंक ह्याच्यामध्ये देऊन टाकल. तुम्ही त्याच्यावरून क्लिक करून जे आहे माहिती बघू शकतात किंवा ऑनलाईनमध्ये ॲप्लिकेशन करू शकतात. त्यानंतर बघा खाली आल्याच्या नंतर बघा जनरल इन्स्ट्रक्शन आहेत. त्यामध्ये बघा टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत. आपण ते सगळं तुम्ही वाचून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. मी तुम्हाला बेसिक महत्त्वाचे पॉईंट सांगायलो. या ठिकाणी बघा वॅकन्सी त्यांची सॅलरी दिलेली आहे. ट्युटरला 1100 जागा आहेत सेपरेट, या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील, आणि त्याला 80,000 फिक्स पे आहे. ज्युनियर रेसिडेंटला या ठिकाणी 440 जागा आहेत, त्याला 79,173 एवढी या ठिकाणी सॅलरी राहणार आहे. या प्रकारे बघा टोटल 1540 जागा आहेत. त्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया खाली दिलेला आहे आणि डॉक्युमेंट काय काय लागत आहेत ते सुद्धा दिले आहे. तर मिनिमम क्वालिफिकेशन बघा ॲज पर NMC रेग्युलेशन, मिनिमम रिक्वायर्ड क्वालिफिकेशन फॉर ट्युटर आणि ज्युनियर रेसिडेंट इज MBBS. म्हणजे ज्यांचं MBBS झालेलं आहे डिग्री ते याच्यासाठी पात्र आहेत, किंवा मिनिमम तुमचं जे क्वालिफिकेशन ते MBBS असलंच पाहिजे. ठीक आहे, रिकॉग्नाइज मेडिकल कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमधून. ऑल कॅन्डिडेट मस्ट होल्ड अ व्हॅलिड मेडिकल काउन्सिल. ठीक आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन. म्हणजे याचं काही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन असतं ते पाहिजे तुमच्याकडे. एज लिमिट बघा 70 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. म्हणजे ठीक आहे, तिथपर्यंत असेल तरी चालेल. खाली बघा रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय लागायला आहेत. MBBSचं डिग्री सर्टिफिकेट, मार्कशीट ऑफ ऑल MBBS इयर्स, इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट लागतंय. ॲडिशनल क्वालिफिकेशन काही असेल, MD असाल, MS, DM, MCH, DNB, CPS काही असेल तर त्याचं. व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट MMC किंवा NMCचं. एनी गव्हर्नमेंट इश्यूड फोटो पाहिजे, आधार किंवा पॅन, पासपोर्ट आणि रिसेंट पासपोर्ट फोटो. ठीक आहे, खाली बघा तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट जर असतील इफ ॲप्लिकेबल दिलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला लिस्ट दिसत आहे, त्याच्यापैकी असतील तर तुम्हाला ते प्रोव्हाइड करायचे आहेत. खाली आल्याच्या नंतर बघा, खाली आल्याच्या नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फीस दिले. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 1,000 रुपये फीस आहे. रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल तर 900 रुपये फीस आहे. या ठिकाणी खाली तुम्हाला ऑनलाईन टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. ऑनलाईन प्रोसेस कशी आहे? सिलेक्शन बघा बेस्ड ऑन मेरिट लिस्ट. या ठिकाणी मेरिट लिस्टवरती होणार आहे. अँड प्रेफरन्सेस फिल्ड बाय द कॅन्डिडेट. तुम्ही जे प्रेफरन्स दिलाय त्यानुसार त्याची मेरिट लिस्ट लागणार आहे तुम्हाला. MBBSला जे मार्कशीट मागवले जात आहेत फायनल इयरचे, तर ते याच्यासाठी आहे. या ठिकाणी बघा अलॉटमेंट लेटर विल बी जनरेटेड. ठीक आहे, त्याच्या बेसवर अलॉटमेंट लेटर होणार आहे. द टाईप ब्रेकर रूल विल बी अप्लाइड व्हॉट एव्हर ॲप्लिकेबल. द अलॉटमेंट लेटर विल बी सेंड टू सिलेक्टेड कॅन्डिडेट ईमेल ID. तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती या ठिकाणी तुमचं अलॉटमेंट लेटर जे आहे ते येऊन जाणार आहे. कम्युनिकेशन कसं आहे? SMS आणि ईमेलद्वारे होणार आहे. कॅन्डिडेट विथ इन
7 दिवसाच्या आतमध्ये, ठीक आहे, लिस्ट लागल्याच्या नंतर. ड्युरेशन काय आहे, ऑर्डर पिरियड, पोस्टिंग ऑर्डर इश्यू टू ट्विटर डेमॉन्स्ट्रेटर ज्युनियर विल बी ओनली 1 year ओनली, ठीक आहे. तर 1 वर्षाच्या कालावधीसाठी ही पोस्ट या ठिकाणी भरली जात आहे. परमनंट दावा नाही आहे, पुढं काही होईल त्यांचं, ठीक आहे. तर या हिशोबाने तुम्हाला त्यासाठी भरू शकतात. कास्ट वाईज आता तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, या ठिकाणी बघा व्हर्टिकल रिझर्वेशन दिलेलं आहे, कॅटेगरी दिलेली आहे, पुढं पर्सेंटेज आहेत आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय लागतात तुम्ही चेक करून घ्या. यामध्ये SC असेल तर 13% तुमची जी आहे रिक्वायर्ड राहणार आहे त्याच्यामध्ये जागा. शेड्यूल ST असतील तर 7, नॉमिनेटेड ट्राईब्स आहेत 3, A मध्ये, B मध्ये 2.5 आहे, C मध्ये 3 जे आहे 5 आहे. त्यानंतर खाली बघा राहिलेले जे आहेत NTD मध्ये 2% आहेत, ऑदर OBC साठी 19% आहेत, SBC 2, EWS असेल तर 10 आणि SCBC साठी 10 आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कास्टनुसार प्रेफरन्स दिलेला आहे. या ठिकाणी बघा थोडंसं छोटं दिसतं या ठिकाणी तुमची ट्विटरसाठी नाही का 1050 जागा दिलेल्या आहेत. या ठिकाणी टोटल आकडा तुम्हाला दिसत असेल. कॅटेगरी म्हणजे वॅकंट पोस्ट, जनरल, वुमन 30% रिझर्व, स्पोर्टमध्ये 5%, एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, टोटल दिलेलं आहे, ठीक आहे. ऑर्फन असेल, PWD असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा 42 जागा सेपरेट आहेत. ऑर्फनसाठी सुद्धा दिलेल्या आहेत 11 जागा सेपरेट, 6 इन्स्टिट्यूशनल, 5 नॉन इन्स्टिट्यूशनल आहेत. SC ST कॅटेगरीनुसार पर्सेंटेज जे दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये जागा दिलेल्या आहेत. तर तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा खाली आल्याच्या नंतर बघा तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये सेकंड जे होतं आपलं ते रेसिडेन्शियलचं होतं, त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा दिसून जाईल. ज्युनियर रेसिडेंट म्हणून दिलेला आहे. टोटल 360 जागा यांनी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्हाला 79,173 पर मंथ आहे, सेम आहे. रिझर्वेशन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा या ठिकाणी जे आहे खाली एक्स सर्व्हिसमॅन रिझर्वेशन दिलेलं आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड रिझर्वेशन आहे, त्याच्यामध्ये जर असाल तर अर्थक्वेक, पार्ट टाइम ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर ते आहे. स्पोर्ट रिझर्वेशन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. खाली यायचं तुम्हाला ऑर्फन रिझर्वेशन सुद्धा आहे. प्रत्येकाचे नियम PWD रिझर्वेशन अँड गाईडलाईन म्हणजे जे हँडिकॅप लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे या ठिकाणी. तर तुम्ही जर त्याच्यामध्ये असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला जे आहे याच्यासाठी अप्लाय करू शकतात. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कमिशनर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड आयुष मधल्या या जागा आहेत. याची लास्ट डेट तुम्हाला समजली असेल 23/2/2026 पर्यंत आहे. तुम्ही त्याच्या आधीच जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करावं लागणार आहे आणि फीसही या ठिकाणी भरावी लागणार आहे. मेरिट लिस्ट लगेच 24ला लागणार आहे आणि या ठिकाणी 26, 27 किंवा 4 तारखेपर्यंत तुमचं अलॉटमेंट लिस्ट सुद्धा लागणार आहे. व्यवस्थितरित्या अलॉट करा. तुम्हाला जे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी लिस्ट दाखवेल. नेक्स्ट याच्या अपडेटसाठी तुम्हाला अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.